नवापूर नगरपालिकेत यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त अभिवादन. नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचे प्रेरणादायी मनोगत. नवापूर नगरपालिकेत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षांच्या दालनात साध्या पण भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, माजी नगरसेवक विशाल सांगळे, फारुख शहा, राजू आगळे, प्रकल्पाधिकारी प्रशांत भट, बांधकाम अभियंता विवेक भामरे, प्रशासकीय अधिकारी प्रियंका आव्हाड, लेखापाल प्रणाली जाधव, प्रसाद सानप, आस्थापना प्रमुख अशोक साबळे, रामाकांत कदमबांडे, लिपिक राजरत्न पान पाटील, लिपिक कमलेश महाले आदी उपस्थित होते. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी शिक्षण, सहकार, शेती आणि उद्योग क्षेत्रात दूरदृष्टीने कार्य केले. त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीचा मार्ग दाखवला असून त्यांच्या विचारांवर चालून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. तसेच त्यांनी पुढे सांगितले की आजच्या तरुण पिढीनेही यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी काम करावे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि लोकहिताच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. स्वर्गवासी लोकनेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आज जयंती, त्या जयंतीनिमित्त नगरपालिका प्रशासन मंडळ यांनी पुष्पहारचा कार्यक्रम ठेवला होता. तो संपन्न झालेला आहे. तर जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचा उजाळा पाहिला तर फार मोठा होता. आज महाराष्ट्रामध्ये आज ज्या आपला महाराष्ट्र वैभवशाली विविध गुणांनी नटसंपन्न आहे, त्याच्यात सिंहाचा वाटा चव्हाण साहेबांचा आहे. त्यांचा सर्व कार्याचा सर्वांनी विचार करून, अभ्यास करून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला कसं कामकाज करता येईल याचा नक्कीच मी सर्वांना विनंती करतो आणि त्यांच्या कार्याचा गौरव हा आपण आज केलेला आहे. बस.